सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील वारणा नदीत साखर कारखान्याने मळी मिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्याने नदीचं प्रदूषण झालंय। या नदीपात्रात पाण्याला हिरवा रंग आलाय, त्यामुळे नदीतील मासे, मगरी यांचा मृत्यू झालाय। मासे नदीपात्रात मृत अवस्थेत तरंगत आहेत। वारणा नदी काठावर मासे मेल्यामुळे दुर्गंधी पसरली तर लोकांचे आरोग्य धोक्यात आले। वारणा नदीचे हे पाणी काठावरील चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, देवडे तसेच अनेक गावांना पिण्यासाठी वापरलं जातं। या पाण्याचे दुर्गंधयुक्त असा वास होतोय, त्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहिलं नाहीये। प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। 2 महिन्यांपूर्वी वारणा नदी पात्रात शेकडो मासे दूषित पाण्यामुळे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती। या प्रकरणी प्रदूषण मंडळाने संबंधित कारखान्यांना नोटीस देखील पाठवली होती, मात्र पुन्हा काही महिन्यातच दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। प्रदूषण महामंडळ नेमकं काय करतंय असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत। प्रदूषणात जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत। नमस्कार, मी शाजीराजे भोसले, मुक्काम चिकुर्डे आणि आम्ही आता आहे ते वारणा नदीवरील चिकुर्डे पुलावरती। आज 15 जानेवारी गेले 2 ते 4 दिवस झालं कारखान्याच्या मळी मिश्रित पाण्यामुळं या वारणा नदीच्या पाण्याला अत्यंत दुर्गंधी, हिरव्या रंगाची शाल व त्याचबरोबर प्रचंड जैवविविधता व त्याचबरोबर माशांचा अक्षरशः थर लागला आहे। बऱ्याचदा प्रदूषण महामंडळाला प्रत्यक्ष भेटून तक्रार निवेदन करूनसुद्धा कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई नाही कारखान्यांच्यावरती। तर हे प्रदूषणयुक्त पाणी कधी थांबणार? दरवर्षी ह्या दिवसात 1दा ते 2दा हे पाणी येत असते, त्यामुळं साथीचे रोग आणि अक्षरशः जनावरांनासुद्धा याची बाधा व्हायला लागल्या। तर शासनानं याच्यावरती आळा घालावा। आपण मागं बघू शकताय मासे कशा प्रकारे मरायला लागले।